रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं महाराष्ट्रातील 2 बँकांवर मोठी कारवाई केली आहे। या बँकांना आरबीआयने मोठा दंड ठोठावला असून त्यांच्यावर निर्बंधही लादले आहेत। नक्की कोणत्या त्या बँका सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। आरबीआयनं पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे। एनपीए खात्यांच्या संदर्भात आरबीआयने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली। तपासणीत असं समोर आलं की बँकेने थकीत असलेल्या कर्जदारांना पुन्हा एकदा सुविधा पुरवल्या होत्या। दुसरी बँक आहे मुंबईची मोगवीरा कोऑपरेटिव्ह बँक। भांडवल पर्याप्तता नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी या बँकेला 20,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। दंडात्मक कारवाईसोबतच आरबीआयनं यवतमाळच्या द पुसद अर्बन कोऑपरेटिव्ह बँकवरील निर्बंध आता 3 महिन्यांसाठी वाढवले आहेत। या बँकेवर याआधी नोव्हेंबर 2025 ते मे 2026 पर्यंत निर्बंध होते, जे आता 7 ऑगस्ट 2026 पर्यंत लागू राहतील। ग्राहकांचं हित जपण्यासाठी आरबीआयनं हा निर्णय घेतला आहे। बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता राखण्यासाठी आरबीआयनं हे कडक पावलं उचलले आहेत। तुमचं खातं यापैकी कोणत्या बँकेत आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तशाच घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।